नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू राघव आणि राशी अंकुर यांनी मिळून जी काही बहादुरी दाखवलेली असते की मुलं पकडणारे जे काही चोर असतात त्यांना पकडून जे काही सरकारला त्यांनी मदत केलेली असते आणि त्या गुंडांना पोलिसाच्या ताब्यात दिलेले असते। तर राघव, सिंधू, अंकुर, राशी यांना एक खूप मोठे असे पारितोषिक भेटलेले असतात आणि त्याचा हा समारंभ सोहळा असतो। त्यामध्ये राशी असते ती एक छान असा इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून आलेली असते आणि तिला ते वेशामध्ये बघून राघवला मात्र खूप आनंद होतो। राघव विचार करत असतो की सिंधूने या मुलीला तिच्या बापाचे नाव का सांगितले नसेल आणि राशीला बघून अंकुर म्हणत असतो की अगं राशी, तू किती सुंदर दिसते ह्या ड्रेसमध्ये, एकदम माझ्या बाबासारखी। तर राघवला वाटते की राशी नेमकं माझीच मुलगी आहे, कारण ज्या दिवशी आणि त्या पारितोषिक समारंभामध्ये सर्वजण हे उपस्थित असतात आणि राघवचे कमिशनर साहेब आणि खूप मोठे हे कमिशनरसुद्धा आलेले असतात आणि खूप मोठा असा उद्घाटन सोहळा असतो। त्यामध्ये राघव, सिंधू, अंकुर आणि राशी यांना मेडलचे पारितोषिक मिळालेले असतात। तर अगोदर राघवला पारितोषिक मिळते ना, त्यानंतर सिंधूला आणि त्यानंतर अंकुरला सुद्धा मिळते आणि त्यानंतर राशीचा नंबर असतो। राशी म्हणत असते की हे मेडल स्वीकारण्या अगोदर मला काही गोष्टी बोलायच्या। तेव्हा राशी ही सर्वांसमोर येते आणि सर्वांसमोर ती म्हणत असते की जसे राघव अंकल म्हणजे इन्स्पेक्टर साहेब यांच्यासारखे मला एक पोलीस ऑफिसर बनायचे। आजपर्यंत मी माझ्या वडिलांना बघितलेले नाही आणि माझे बाबा कोण आहेत हे माझ्या आईने मला आजपर्यंत सांगितलेले नाही, पण माझी खात्री आहे की पोलीस अंकलच हे माझे बाबा असतील, कारण जसे त्यांनी अंकुरला हे ॲडॉप्ट केले तसे ते मी सुद्धा त्यांची मुलगी होऊ शकते। तर राशीचे ते बोलणे ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि राशी नेमकं काय बोलते हे कुणाला समजत नसते। तर राशी काही पेपर्स ही आपल्या स्कूल बॅगमध्ये घेऊन येते आणि ते पेपर्स ती राघवच्या हातात देत म्हणत असते की आजपासून पोलीस अंकल तुम्ही माझे बाबा होऊ शकता का, कारण मी इतक्या दिवस माझ्या बाबांची किती दिवसापासून वाट बघते, पण आईने मला अजूनपर्यंत बाबाबद्दल सांगितले नाही आणि माझ्या बाबाला सुद्धा असे अनेक मेडल मिळाले असतील आणि माझे बाबा नक्की तुम्हीच असताल। तर राघवला सर्वांसमोर धक्का बसतो आणि सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। काकूला तर मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ही मुलगी तर प्रत्यक्ष आईसारखीच बोलते आणि राशी लगेच सर्वांसमोर म्हणते की आजपासून राघव रत्नपारखी यांची मुलगी राशी ही राघव रत्नपारखी। तर ते ऐकून सिंधूला तर खूप मोठा आणखीनच धक्का बसतो। राशी सर्वांसमोर वाचून दाखवत असते की पोलीस अंकलबरोबर मी काय काय एन्जॉय करू शकते। मला जर कोणी विचारले की राशी ही कुणाची मुलगी आहे, तर पोलीस अंकल सांगतील की ती माझी मुलगी आहे, असे प्रत्येक शब्द तिने त्या डायरीमध्ये लिहिलेला असतो आणि प्रत्येक शब्द ती सर्वांसमोर वाचून दाखवत असते। तर राघवच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते। अंकुरला मात्र खूप आनंद होतो। मधू आणि काकू यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। काकू म्हणत असते की मधू, हे सर्व तुझ्यामुळेच झाले। सिंधू म्हणत असते की राशी हे काय बोलतेस तू, बास कर आता। राघव म्हणतो की बाळा, मी तुला काय उत्तर देऊ तेच मला समजत नाही। राशी म्हणत असते की आई, तू आमच्यामध्ये बोलू नको, हे सर्व काही चालले ना ते पोलीस अंकिल आणि आमच्यामधील गोष्ट आहे, त्यामुळे तू प्लीज मध्ये बोलू नको, कारण आजपर्यंत तू मला माझ्या बाबांचे नाव सांगितले नाही। बाबांच्या प्रेमासाठी मी किती वेडी झाले असेल हे तुला काय समजणार। तर राघवच्या डोळ्यात पाणी येते आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असते। राशी ही राघवला म्हणत असते की मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही, तुम्ही जे काही सांगता ते सर्व काही मी ऐकेल, फक्त तुम्ही माझे बाबा बना। राशी म्हणत असते की सर्वांना बाबा आहे, पण माझ्याकडे बाबा नाही आणि त्यांच्या भेटीसाठी मी खूप आतुर झाले, त्यांचा मी फोटोसुद्धा बनवला। तर राशीने सिंधू, राघव, अंकुर आणि तिचा एक खूप छान असा मस्त एकत्र फोटो बनवलेला असतो आणि तो फोटो ती राघवला दाखवते। आईने मला सांगितले की अंकुरला आई बाबा नव्हते, त्यामुळे पोलीस अंकल तुम्ही आणि अंकुरच्या मम्मीने तुम्ही त्यांना ॲडॉप्ट केले, तसे मी सुद्धा तुम्हाला माझे बाबा बनवू शकते ना, आणि जे काही कागदपत्रावर हे लागते ते सर्व मी तयारी केलेली आहे। तर इतक्याशा राशीचे ते बोलणे ऐकून सर्वजण मात्र चकित होतात। राघवला ती विनंती करत असते की पोलीस अंकल तुम्ही बनताना माझे बाबा। राशी सर्वांसमोर राघवला विचारू लागते की तुम्ही माझे बाबा होता की नाही।
तर जे काही हे प्रेक्षक बसलेले असतात ते म्हणत असतात की राघव सर, तुम्ही त्या मुलाला खरंच दत्तक घेऊ शकता आणि तुम्ही तिचे बाबा बनू शकता. तर सर्वजण हे आरडाओरडा करत असतात आणि राघवच्या नावाने होकार द्या राघव सर असे बोलू लागतात. तर सिंधू म्हणत असते की बाद झाले आणि ती छोटी मुलगी आहे, तिला काय बोलावे ते समजत नाही. तर सर्वजण सिंधूला म्हणतात की शांत हो, कारण त्या मुलीने जी काही मागणी केली ती योग्य आहे. म्हणून जे काही हे न्यूजवाले असतात ते मधुकडे येतात आणि तुम्ही त्या छोट्याशा मुलीला खरंच त्या राघव पोलीस ऑफिसर आहे त्यांचे मुलगी बनवून देता का नाही. सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि राशी ही काही ऐकत नसते आणि पोलीस अंकल, तुम्ही माझे बाबा बनता की नाही हाच प्रश्न ती राघवला विचारू लागते. तर सिंधूला राशीचा खूप राग येतो आणि सिंधू लगेच राशीला तिथून उचलते आणि तिथून बाहेर घेऊन जाते. शोकात्या म्हणत असते की सिंधू, तू हे काय करतेस? ती लहान मुलगी आहे, तिला काय बोलावे हे काय समजते? तू का तिचा रागराग करत असते आणि ती जे काही करते ते खोटे नाही आणि राघव तिचेच वडील आहे हे तिला का सांगत नाही. तर सिंधूला राग येतो आणि सिंधू राशीला म्हणत असते की तू तीनदा मला बाबाविषयी का विचारत असते? मी असे कोणते प्रेम तुला कमी केले? प्रत्येक वेळेस मी तुला प्रेम देत आले. अशी कोणती मी प्रेमाची कमजोरी तुला भासून दिली? तुला बाबांचे जे काही प्रेम आहे ते मी मिळूनच दिले, पण तू तीनदा बाबा असे का करत असतेत? माझी तुला का आठवण येत नाही? आणि आत्तापर्यंत मी तुला कोणतेच असे तुझ्या पालनपोषणात कमी केलेले नाही, प्रेमसुद्धा कमी केलेले नाही. तर राशी खूप रडत असते आणि आई, मी तर काय मागितले, फक्त माझे बाबाच मागितले असे ती सिंधूला म्हणत असते. राघवला सुद्धा राशीच्या या बोलण्याचं टेन्शन येत असते. तो विचार करत असतात की एक छान छोटीशी मुलगी आहे आणि तिला तिचे बाबा भेटत नाही, पण मला असे वाटते की नक्की ती मुलगी माझीच आहे. कारण सिंधूने ज्या क्षणाला घर सोडले होते तेव्हा तिचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हे सर्वांसमोर आलेले नव्हते, कारण ते मधूने ती कांडी फोडली होती. तेव्हा नक्की सिंधू आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हे राघवला संशय आलेला असतो. तेव्हा आता राघवने ठरवलेले असते की राशीला तिच्या बापाचे प्रेम हे मिळून द्यायचे, म्हणजे राशी माझी मुलगी आहे हे सिंधूकडून सत्य शेवटी काढूनच घ्यायचे असे राघवने ठरवलेले असते. आणि राघवला वाटत असते की इतक्या छोट्या मुलीच्या मनावर किती मोठा आघात झालेला आहे की तिच्या बाबांना ती शोधण्याचा प्रयत्न करते आणि मी तिला तिचे प्रेम बाबांचे म्हणजे मिळूनच देईल आणि मीच तिचा बाबा आहे हे राशीला नक्की सांगेल. तर सिंधूकडून आता ते सत्य वधून घेण्यासाठी राघव असा कोणता नवीन प्लॅन करणार आणि राशी, राघव आणि सिंधू हे परत नव्याने कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.